हे बघा पूर्ण उंची त्यांची 14 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे, म्हणजे 15 येणार. हे बघा, हे 15 वरती मी खूण करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचे आपल्याला. हे बघा शोल्डर आहे 6 इंच. 42 छातीचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मी शोल्डर 6 इंच घेते आणि बगल पण त्यांची मी 6 इंचच घेते. ही एकदम सोपी ट्रिक आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केलं ना तरी परफेक्टच येणार. कुठेही शोल्डर वगैरे नाही उतरणार. बघा तुम्ही एकदा, एकदम सविस्तर पद्धत सांगते मी. हे बघा 42 छातीचं ब्लाऊज आहे, त्याच्यातलं आपल्याला चौथा काढायचा आहे. हे बघा, हे 42 एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. हे 42 वरती खूण करायची आपल्याला. हे बघा अशी डबल टिप केलाय, त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला फोल्ड करायचा आहे. हे बघा या पद्धतीने, म्हणजे आपल्याला एक भाग भेटतो. आपल्याला 4 भाग करायचे ना, त्यातला आपल्याला एक भाग भेटतो. हे बघा 10.5 इंचावरती एक भाग येतो. हे असं टेप फोल्ड केला ना तरी तुमच्या लक्षात येऊन जाणार. हे बघा, हे 10.5 वरती खूण केलेली, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. हे 12 वरती खूण केलेली मी. त्याच्यानंतर अर्धा इंच मायनस करून लगेच आपल्याला खाली 11.5 वरती खूण करायची आहे. फक्त अर्धा इंचच वजा करायचा आहे आपल्याला. वरती 12 घेतलंय तर खाली 11.5 येणार. त्याच्यानंतर हे बगलेचं मेजरमेंट टाकते. हे बघा 1.5 आणि 2. हे कंपल्सरी नाही आहे. जे मोठी माप असतात त्याला मी 1.5 आणि 2 घेते. एवढी सविस्तर आणि एवढी सोपी टेक्निक तुम्हाला कोणीही नाही सांगणार. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या माझ्या पद्धतीने, तुम्हाला लक्षात येऊन जाणार. हे शोल्डर घेते मी. बघा गळारुंदी घेतलेली 6 इंच शोल्डर घेतले मी. गळारुंदी 2.5 इंचावरतीच घेते शक्यतो करून. बघा पुढचा गळा त्यांचा 6 इंच घेते मी. चौकोन बॉक्स करायचा आपल्याला. त्याच्यानंतरच हा मागचा गळा. हे काही मागची पट्टी त्यांची 5 इंचाची आहे, त्याच्यामध्ये 1.25 इंच मी शिलाई मार्जिन ॲड करते, म्हणजे 5.25 येणार. गोल काळ करून घेते. हा बॅक साईडचा गळा आहे, हा फ्रंटचा मार्क केलेला मी. हे बघा आता आपण एक कटिंग करून घेऊया. हे बघा कटिंग करून घेतली मी आता. हा या पद्धतीनेच आपल्याला लगेच इथं पार्ट ठेवून घ्यायचा आहे. हा काही 3.5 वरती ही पुढच्या बाजूची क्रॉस पट्टी आहे आणि हे बघायचे कमरेच्या साईडने ही 3 इंच. हे आपल्याला याने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आहे त्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा इकडे आहे ना आपल्याला अर्धा ते 1.25 इंच. आता 1.25 इंच घेतलेलं आहे, मोठी छाती आहे त्याच्यामुळे. आणि हे बघा इकडे ना 1.25 इंच फोल्डर्सला कंपल्सरी घ्यायचं आहे आपल्याला. फक्त फरक इथेच होणार आहे आपल्याला. बगलेच्या साईडने अर्धा इंच किंवा 1.25 इंच. छोटे माप असते तर अर्धा इंच घेते मी आणि मोठे माप असते तर 1.25 इंच घेते. इकडे 1.25 इंच घेतले आणि इकडे मी 1.25 इंच घेतलेला आहे. खाली इथं आपल्याला फक्त 2 रेष घ्यायची. आता हे बघा हे 2 रेष आहे. तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते. फक्त हे 2 रेष आपल्याला खाली घ्यायचे आहे. इकडे पण आणि मध्ये जे घेणार आहे मी पूर्ण मध्याला इथं 1.25 इंच घेतलेला आहे आणि आपल्याला एकदम हलकासा राऊंड आकार देऊन घ्यायचा आपल्याला. हे बघा या पद्धतीने मी सर्व फोटोचे ब्लाऊज असे शिवते आणि एकदम सोपी ट्रिक आहे. हे बघा जे पुढच्या गाळ्याचं मेजरमेंट टाकलं होतं ना मी, हे बघा इथं मी चॉकने मार्क करून घेतलंय. आता हा जो पार्ट आहे आपण काढून घेऊया आणि बघा पुढचा मुंड्याचा आकार देते मी. जो 1.5 इंचावरती घेतला होता ना आपण, तसं आपल्याला 1.5 इंचावरती देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि बघा पुढचा आकार मी जेव्हा दिलता, हे बघा इथं 2.5 इंचावरती मी खूण करून घेते. हा आपल्याला चौकोन बॉक्स करून घ्यायचा इथे. हे माझं रेग्युलरचं कस्टमर आहे, त्यांचे ब्लाऊज छान येतात, त्याच्यामुळे ते कंटिन्यू टाकतात माझ्याकडे. त्यांचे 14-15 दरवेळेस असे शिवण असतात. हे बघा आता मी कापून घेते या पद्धतीने. हे फ्रंट साईडची कटिंग झालेली आहे आपली. एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे. तुम्हाला पण कुठले काही शिकायचं असले पॅटर्न्स वगैरे तर मला सांगू शकता तुम्ही. प्रयत्न करा मी ते पण व्हिडिओ अपलोड करायचे. एकदम सोप्यातली सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. हे बघा हे भाईची उंची बघा त्यांची 6 इंच आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आपल्याला. 7.5 वरती खूण केलेली मी. इकडून सुद्धा 7.5च घ्यायचं आपल्याला. हे चौकोन बघा 4 पदरी घडी केलेली. ह्याला जॉईंट निघणार आहे. हे बघा छातीचा चौथा घ्यायचा इथं, त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करून घेतलेला आहे. तर एक भाग त्यांचा 10.5 येत होता, तर मी 10 इंच घेतलेला आहे. बघा आता 10 वरती इथं मार्क करून घेऊ आपण. इथं थोडंसं जॉईंट निघेल ते मी तुम्हाला
शिवताना दाखवून देईन की कसं जॉईंट पाडायचं आपण. इथे 10 इंच परफेक्ट झालेलं आहे आता. त्याच्यानंतर मी इथे आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती घेते मी आकार आणि इकडे 1.5 इंच. हे बघा आता आकार द्यायचा आपल्याला. हा फ्रंटचा गोलाकार आकार आहे, हा बॅकचा येणार आहे. हे बघा दंडगेर त्यांचा 14 इंच आहे, तर एक भाग 7 येणार आहे. त्याचा हाफ 14 पूर्ण गोल आहे, तर त्याचा अर्धा घेतला तर 7 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे, 8.5 इंच. आणि हे 1.5 वरती तर खून करून घेतलेली मी. हे बघा असं हा साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे असं येणार आहे. थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे आपल्याला. आता कापून घेऊया. इथे जॉईंट दिल्यानंतर मी आपला आकार कापून घेते, पण हा आकार एकदम परफेक्ट येतो, छान बसतो, झोल वगैरे कुठेही येत नाही. हे बघा आता इथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, तर मी तुम्हाला दाखवेल जॉईंट कसं द्यायचं आहे. हे बघा असं इथं जॉईंट देणार आहे मी नंतर. तो तुकडा पण ठेवून द्या. आता बघा क्रॉसपट्टी काढायची आपल्याला, योगपट्टी. त्याच्यानंतर हे बघा असं फोल्ड करून घेतलं मी. हा बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा बॅक साईडचा जो पार्ट आहे ना, तिथे जे आपण फोल्ड करून घेतलं होतं, तर हे बघा यासाठी डबलची घेतली मी क्रॉसपट्टी. हे 4 पदरी कपडा आहे. हे बघा हा 2 आणि फोल्ड केले ते 4 पदरी. एक अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. हे बघा थोडी थोडी मी वाढून घेते. हा बघा आखून घेतलेला गळा आता बॅक साईडचा जो आहे ना तो मी कापून घेते आहे. त्याच्यानंतर हे सर्व पार्ट आपल्याला घ्यायचे आहे. हा बॅक साईडचा पार्ट घेतला आहे, हा फ्रंट पार्ट आहे. त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टी आणि ही बाही.